वेदांत, ताईला आपल्याशी काहीतरी बोलायचं. बोल. मी ऍक्च्युली मुद्दामच तुम्हा दोघांना असं एकत्र बोलवलं. थँक्यू. तुम्हा दोघांमुळेच आज हा दिवस उजाडलाय. ताई, अगं तू हात का जोडतेस? तुमच्या दोघांचे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर आणि विक्रांतवर. तुम्ही जर नसताना तर हे लग्न शक्यच झालं नसतं. कर दी ना छोटी बात, तेरे लिए तो जान भी कुर्बान. आणि आरती, आता कसलाही विचार करायचा नाही. अरे काय नाटक चाललंय तुमचं? काय नाटक? कधीपासून शोधतोय तुम्हाला? बोल ना, काय झालं? मला तुमच्याशी बोलायचंय. मी तशी संधी शोधत होतो. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. दादा, अमूल्या, तुम्ही दोघं नसतात ना तर आमचं लग्नच झालं नसतं. सो थँक्यू सो मच. थँक्यू ह्या दोघांना कशाबद्दल? असं काय करतेस? ते एकमेकांच्या प्रेमात पडले म्हणून आपलं लग्न होतंय, माहितीये ना? तुला काही कळलंय का? हो. कधी? काय कळलंय तुला? काय कळलंय तुला? काय खरं तर मला खूप आधीच कळलंय, पण मी बोलायला जरा उशीर केला. ठीक आहे, तुला आता कळलंय तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हे बाकी कोणालाच कळायला नको. असं कसं? मी सगळ्यांना गाजावाजा करून सांगणार आहे. वेळ लागलाय का तुला विक्रांत? सगळ्यांना कळलं तर वाट लागेल. वाट काय लागेल त्यात? एक मिनिट, काय कळलंय तुला आणि काय सांगणार आहेस तू सगळ्यांना? हेच की दादा आणि अमूल्याने आपल्यासाठी खूप काही केलंय. अगं, ते एकमेकांच्या प्रेमात पडले, साखरपुडा करायला तयार झाले, म्हणूनच आईने परमिशन दिली ना लग्नाला. मग ठीक आहे. अरे मग ठीक आहे काय? आपण थँक्यू म्हटलं पाहिजे त्यांना. तू पण म्हण. हा, विक्रांत रिलॅक्स. तुमच्या भावना पोचल्या. आणि टुमॉरो इट्स अ बिग डे. दोघांनी जा, आराम करा. उद्या फ्रेश दिसायचं. गुड नाईट. बाय द वे, तुम्ही दोघं पण रेडी राहा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी पण खूप स्पेशल आणि महत्वाचा आहे ना. चलो, गुड नाईट. गुड नाईट. चल. बारा तास. अमूल्य, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. मी करतो काहीतरी. नाही होणार आपला साखरपुडा. गेला 1 महिना मी हेच ऐकते वेद, आणि आता तर साखरपुड्याला काही तास बाकी आहेत. अजूनही तुला असं वाटतं की तू काहीतरी करू शकशील? महिन्याभरात काही होऊ नाही शकलं, हे का रात्रीत काय करणार आहेस तू? माहित नाही मला. काहीतरी करेन मी. अमूल्य, मला तुला हर्ट नाही करायचं. आणि मी ऑलरेडी खूप हर्ट आहे. हे बघ, माझं मला माहिती आहे हे खोटं हसू घेऊन मी कशी फिरते. मनात असंख्य विचार सुरू आहेत. मला खूप टेन्शन आले, आतमधून रडू येतंय, पण नाही रडू शकत.
मला नाही करायचा हा साखरपुडा. आपलं एकमेकांवर प्रेम नाहीये, नाटक करत होतो ना आपण. मी नाटक करत नाही अमूल्य. खरंच तुझ्या प्रेमात आहे. सर्व तयारी झालेली आहे. नवरी मुलीला बोलवा. बोला गुरुजी. काय असते काय बघताय सगळे? मीच आहे नवरी मुलगी. सारिका काय चाललंय तुझं? वेदांत अरे असं काय करतोस? माझं आणि विक्रांतच लग्न होणार होतं ना? हो की नाही विक्रांत? सारिका बावटेस का तू? काय चाललंय? विक्रांत हे बघ प्लीज, तू चिडू नकोस ना. बघ तुझं आणि आरतीचं लग्न नाही होणार आहे. तुझं आणि माझं लग्न होणार आहे. ओके सारिका काय करतेस तू? हे सारिका बघ, आज खूप चांगला दिवस आहे. निदान आजच्या दिवशी तरी असं वागू नकोस बाळा. चल चल खाली ये, चल. आई तू तरी सांग तिला. सारिका काय बोलतेस तू? चल घरी चल. मम्मा मम्मा मी आता डायरेक्ट विक्रांतच्या घरी जाणार आहे. लग्न करू, गृहप्रवेश करू. ओके हो की नाही विक्रांत? सारिका प्लीज स्टॉप इट. सारिका हा काय वेडेपणा आहे? चल घरी चल. मम्मा प्लीज प्लीज रिलॅक्स चिल. अगं पण विक्रांतशी लग्न केल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये. तू ह्या जगातली सगळ्यात सुंदर नवरी दिसतेस. थँक्यू सो मच. ताई कसं वाटतंय? खरं सांगू का, ह्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि आज फायनली तो दिवस आला. खूप खुश आहे मी. आता आयुष्यभर असंच हसत राहायचं. अमूल्य पण तू वेदांशी ताई मी तुला आत्ताच काय सांगितलं? हे बघ इथून पुढे ना मला तुझ्या चेहऱ्यावर फक्त स्माईल हवं. आणि बाकीच्या गोष्टींचं तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना. अमूल्य पण तुला वेदांशी साखरपुडा नाही करायचा आहे ना? हो ताई, मला नाही करायचा आहे हा साखरपुडा. पण तुला सांगू, मला ह्या जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे? माझ्या ताईचा, माझ्या आईचा आणि माझ्या अण्णांचा आनंद. दुसरं काहीच नाही. अगं पण ताई. आरती बस. अमूल्य ताई. अगं काय झालं मीना? लवकर बाहेर चला. अगं पण काय झालंय ते तर सांग आधी. बाहेर सारिका मुंडवळ्या बांधून आले आणि विक्रांतशी लग्न करायचं असं म्हणतीये. काय? थांब चल आपण बघूच. सारिका
काय प्रॉब्लेम आहे तुझा? का करतेस तू असं? विक्रांत खरं सांग, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? सारिका आता एक शब्द जरी बोललीस तर याद राख. सारिका चल चल ये खाली ये. चल उतर खाली ये. अगं मम्मा सोड ग. सारिका प्लीज. वेदांत प्लीज, मी तुला प्लीज म्हणते. आता तरी माझं आणि विक्रांतचं लग्न होऊ दे. अरे सारिका काय प्रकार आहे हा सगळा? अगं तू मूव ऑन झाली होतीस ना, मग हे सगळं काय आहे परत? सारिका तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. दादा दादा प्लीज, तू नको यामध्ये पडू. अगं पण मी बहिणी. हे बघ प्लीज, तू तुझी काळजी घे, तू नको यात पडू. सारिका असं का वागतेस तू? काल ठरलं होतं ना आपलं, जी कोणी चांगला डान्स करेल विक्रांत तिच्याशी लग्न करेल. मग सारिका अगं ती मस्करी होती. सारिका काय फालतूपणा ह्या. हे बघ ती मजा होती आणि मी काल सांगितलं होतं की मला आरतीचा डान्स जास्त आवडलाय. तू काय असं वागतेस? आरती, विक्रांतने नंतर मला मेसेज केला होता की मला आरतीपेक्षा तुझा डान्स जास्त आवडलाय म्हणून. विक्रांत ही काय बोलते? हे खरं आहे का? हो काकू. नाही आणि एवढंच नाही, मेसेज पण केला होता आणि नंतर रात्री भेटायला सुद्धा बोलवलं होतं. काय? आणि मला भेटून सुद्धा त्याने हेच सांगितलं. विक्रांत काय खरंय सांग नक्की. सारिका तू आता अंत बघू नकोस हा माझा. एक्स्ट्रीमली सॉरी, मी मस्करी केली सगळ्यांची. प्रँक होता हा. कमॉन. सारिका ही ही अशी मस्करी करतात हा? मला वाटलं असं. सॉरी, मी चुकले. तुमची तोंड बघ सगळ्यांची. काय अच्छा तू ठीक आहेस ना? हो हो मम्मा, मी एकदम ठीक आहे. आणि आरती, गुरुजींनी तुलाच बोलवायला सांगितलं होतं. काय बघताय काय सगळे? चला विधींना सुरुवात करूया. चला विधीला सुरुवात करूया. मुहूर्त जवळ येतोय. दोघेही आसनस्थ व्हा. बसा. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. नाही थांब ताई? ना. तुम्हाला तिथे बोलवते. सुंदर दिसतेस का? तू पण बरा दिसतोस. मुलजा, तुला मी आवडत नाही ना?
तुला कसा मुलगा हवाय? आता मी खूप बडबडी आहे ना, त्यामुळे मग मला कोणीतरी असं शांत, संयमी, मला समजून घेणारा, न चिडणारा आणि हँडसम नसला तरी चालेल. एकच क्वालिटी होती ती पण नको आहे. काय? हा चॉईस आहे का तुझा? हो. अमूल्य, तू ना आज मला दाखवस तुला कसा मुलगा हवा. अमूल्य, 7 वाजता बघ. अरे नाही, मी घड्याळ नाही घातलंय. 1 मिनिट. तुला माहित नाही का ते टाइम आणि बरं ऐक 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 इमॅजिन कर की हे घड्याळ आहे. मी जिथे उभा आहे ते 12, तू जिथे उभी आहेस ते 6. स्वतः 7 वाजले. त्या दिशेने बघ, 7 वाजले. अमूल्य, असं डायरेक्ट नाही बघायचं. हे बघ, असं हळूहळू बघायचं. बघ. हळूच. बस बस. म्हणजे ठीक आहे. ठीक आहे. अमूल्य, 9 वाजता. नऊ की 10? बघ कुठे बघ, कोण आवडतंय का? 9:30. आणि 9:30 काय असतं? 9 आणि 10च्या मध्ये बघणे. आणि त्या ऍक्शन मध्ये बघ ना कसा असा एकदम हसरा दिसतोय ना तो. खुश वाटतोय एकदम. तुझ्यासारखं तोंड नाही, सतत कळू, आणि दिसायलाही जरा बरं आहे. चॉईस आहे तुझं. अमूल्य, तुझं काय आहे ना, तुला इतका मस्त समुद्र सोडून त्या डबक्यात पोहायचं. काय? तू आज त्याच्यासोबतच साखरपुडा कर. वेदांत, आज मला कोणासोबतच साखरपुडा करायचा नाही. आहे माझ्या लक्षात. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं. वधूवर्यो शुभ लग्न सावधान. ओम लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. आता वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची प्रथा पूर्ण करावी. आता आपण सप्तपदीला सुरुवात करूया. पहिलं वचन, आम्ही दोघेही आयुष्यात एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ. आम्ही दोघंही आयुष्यभर एकमेकांना सुखदुःखात साथ देऊ. मूल्य तुला कळतंय का वेदांत?
लवकरच आपला साखरपुडा होईल आणि मग कदाचित लग्न सुद्धा. हे बघ, जर तुला असं वाटत असेल ना की मी ही सगळी वचनं तुला देणार आहे तर प्लीज, हा तुझा भ्रम आहे.